नमस्कार मंडळी. हॅलो फ्रेंड्स, मी संगीता जाधव. आज व्हिडिओ काढण्याचं कारण असं की मी हा व्हिडिओ याच्यासाठी करत आहे, जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नाही आवडला तर स्किप करा आणि आवडला तर पुढं पहा. मी हा व्हिडिओ करत आहे ज्या मुलाने मोबाईलसाठी आपल्या आईवडिलांचा जीव घेतला. मुलाने आईवडिलांचा जीव घेतला नाही, मुलांच्या मनामध्ये जे असतं ते आईवडिलांची चुकी असते. आज आईने वडिलांनी मुलांना जे शिकवलं ते, आज त्या मुलाकडे 2-2 आयफोन होते. त्याला फोनची काय गरज होती? एवढं मोठं फोन त्याच्याकडे असताना. पण हे कुठं ना कुठं तरी काहीतरी राजकारण म्हणून मुलगा आपला काहीतरी आई वडिलांचं पटत नाही म्हणून डोक्यात राग घालून डोंगरावर गेला. आणि कारण काय? तर मोबाईलमुळे. मग मोबाईलमुळे जर मुलाने जीव दिला, म्हणायचं जीव द्यायला गेला, तर त्याच्याकडे 2-2 आयफोन होते. त्याला तिसऱ्या आयफोनची गरज होती का? जरी होती तर तो घेऊ शकत होता, कारण त्याच्याकडे एक महागाची कुत्री होती. त्या कुत्रीला जेवढं खायला असायचं त्या आयफोनच्या वर तिला खायला असायचं. पण मला असं कळतंय, जर त्याला आयफोन पाहिजे होता तर त्याच्या आईने डोंगरावरती तिथं त्याला जेव्हा वाचवायला गेली त्यावेळेस अशी का म्हणली की तुझ्या वडिलांना मी सोडून देते, हे मंगळसूत्र काढून टाकलं. ह्याचा अर्थ असं काय? त्याच्या आई वडिलांचं पटत नसेल किंवा काहीतरी कारण असेल. पण लोकांना व्हिडिओ बनवण्यासाठी काही करायचं, कोणाच्या खाजगी आयुष्यात जायचं, डोकवायचं, काही म्हणतात आता की त्याने असं केलं, त्याने तसं केलं. पण प्रत्येकाची नाही, प्रत्येकालाच माहिती असते काय असते. आता तुमचा मुलगा काय करतो हे तुम्हालाच माहिती. तुम्ही काय मुलाच्या ह्याच्यात तर जाणार नाही. तसं त्या आई वडिलांना काय माहिती की आपल्या वागण्यामुळे मुलगा एवढा टोकाचा निर्णय घेईल. आणि मुलाला वाचवताना वडिलांचा तोल गेला, त्याच्या पाठोपाठ आईचा तोल गेला, तर दैव संकेत म्हणायचं, काय म्हणायचं. पण लोकांनी काय केलं, आता त्या ह्याच्या मार्फत काही पण उठवतात. ते असं झालं, ते तसं झालं, त्यांचं असं होतं, त्यांचं. अरे पण ज्यांचा जीव गेला त्यांचा विचार करा ना, त्यांच्या नातेवाईकांचा विचार करा. आज अख्खं कुटुंब बसलं, आज घराला कुलूप लागलं त्यांच्या. आज त्याची आई वडील आणि तो स्वतः गेला. तो गेला आपला ह्यांना भीती दाखवायला, पण नियतीने पुढं काहीतरी वाढून ठेवलं होतं. त्याला वाटलं की आपण थोडंसं यांना भीती घातल्यानंतर काहीतरी होईल. पण कारण काय? तर मला आयफोन पाहिजे. आयफोन 2 असताना तिसरा आयफोन कशाला पाहिजे? मग एवढं कळतं की तिसरा आयफोन घ्यायचा होता. त्याने आईला मागायचे होते पैसे, वडिलांना मागायचे होते. आता काय 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 म्हणतात व्हिडिओमध्ये, त्याचे वडील वेगळे राहत होते, आई वेगळी राहत होती, त्यामुळं त्यांचं पटत नव्हतं. मग आईने मंगळसूत्र काढून डोंगरावर फेकलं आणि मुलाच्याकडे गेली. आणि वडील गेले त्याला पकडायला, तसे वडिलांबरोबर त्याचा तोल गेला, त्याच्याबरोबर त्याचे वडील गेले, पाठोपाठ आई गेली. म्हणजे हे काहीतरी कुठंतरी संकेतच आहे ना. पण लोकांनी आता त्याचा एवढा इश्यू बनवला आहे की ते कोणाचं असं होतं आणि ते तसं होतं आणि त्याच्या आई बापाचं असं होतं. अरे झालं गेलं, आता ते सगळं झालं, तुम्ही का त्यांच्या आयुष्यातले उकरून काढताय? लक्षात घ्या, त्यांच्या नातेवाईकांवर जो डोंगर कोसळला आहे त्याच्याकडे लक्ष द्या. त्यांचं भवितव्य काय होतं, काय झालं त्या मुलाचं. एका मुलाच्या चुकीमुळं आई वडील दोघांनाही आपला जीव गमावावा लागला, स्वतः त्याचाही जीव गेला. अशाने काय काय होतंय? पुढं आपल्या मुलांवर पण हा परिणाम होणार. म्हणून आपणही आपल्या मुलांवर थोडं लक्ष द्या, मुलांचं हे करा. पण असं कोणाचंही काही ऐकून असं काही निष्कर्ष करू नका की मुलांनी फोन दिला नाही म्हणून आईवडिलांचा जीव घेतला, आमकं झालं तर असं काही बोलू नका. मी एक कळकळीची विनंती करते की ज्यांचा जीव गेलाय ना त्यांच्या नातेवाईकांचा विचार करा. झालंही झालं, आता मुलांनी आयफोन मागितला, आयफोनसाठी जीव गेला का वेगळंच काय कारण होतं ते कुणालाही सत्य कळणार नाही. कारण जे सांगणारे होते ते आता देवाघरी गेले. एक सोडून 3 जीव देवाघरी गेलेले. तर देव विश्व त्यांच्या आत्म्यात शांती देव हीच प्रार्थना करा. आणि झालं गेलं हे करून नाही त्या गोष्टी उकरत बसू नका, त्यांच्या आत्म्याला त्रास देऊ नका. हीच माझी कळकळीची विनंती आहे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.